पुणे शहर भाजपमध्ये गटबाजी होतीये अशा काही बातम्या सध्या चर्चेत येत आहेत आणि त्यासाठीच बोलण्यासाठी आपल्यासोबत महापौर मंजुषा नागपूर आहेत. ते अशा बातम्या येत आहेत की पुणे शहर भाजपमध्ये काही अलबेल नाहीये, कुठेतरी धुसफूस आहे किंवा काही नाराजी नाट्य सुरू आहे का, असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. तुम्ही आयोजित केलेल्या बैठकांना स्थायी समिती अध्यक्ष किंवा सभागृह नेते कधी उपस्थित असतात, कधी नसतात, किंवा त्यांनी केलेल्या आयोजित एका बैठकीत तुम्हाला निमंत्रण दिलं जात नाही किंवा एकाधिकार पद्धतीने काही निर्णय घेतले जातात, मग ते नंतर तुमच्याकडे ज्यावेळेस तो निर्णय येतो त्यावेळेस तुम्ही तो रद्द करता, मग ते नाराज होतात. अशा काही घटना सुरू आहेत का आणि नेमकं पुणे शहर भाजपमध्ये सुरू आहे? नाही, असं कधीच झालं नाही. आम्ही जेव्हा बैठका घेतो तिघेही, तेव्हा त्या बैठकीची कल्पना आम्ही तिघे एकमेकांना देतो आधी की आम्ही अशा बैठका घेणार आहोत. जसं मला बैठक घ्यायची होती, मी त्या दोघांना सांगितलं होतं. त्यांना घ्यायची असेल तेव्हा ते मला सांगतात. एखादा निर्णय कुठल्याही विषयावरचा घ्यायचा असेल तेव्हा आम्ही तिघे एकमेकांशी बोलतो आणि मग त्याच्यावरती आम्ही ठरवतो काय करायचंय. आणि मला आजपर्यंत तर असं काही वाटत नाही की कुठला निर्णय असा झाला त्यांच्याकडनं आणि तो मला रद्द करावा लागला, असं तर काही मला केबलच्या अनुषंगाने आणि होर्डिंग प्रक्रियेच्या अनुषंगाने निर्णयामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. भीमाले जे आहेत ते एकाधिकार पद्धतीने निर्णय घेतात आणि त्यांच्या निर्णयामध्ये तुम्हाला असतील किंवा सभागृह नेत्यांना सामावून घेत नाहीत, अशा पद्धतीच्या काही चर्चा सुरू होत्या मधल्या काळामध्ये. त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, असं काहीही झालेलं नाही. कोणताही निर्णय पालिकेत घेत असताना त्याचे पडसाद किंवा त्याचे परिणाम हे वेगवेगळे असू शकतात. याचा अर्थ असा होत नाही की आम्ही एकमेकांशी समन्वय करत नाही आणि मग आम्ही निर्णय घेत नाही, ते एकटेच निर्णय घेतात, असं अजिबात नाही होत. असंही होऊ शकतं की कदाचित सभागृह नेत्यांनी एखादा निर्णय घेतला किंवा मी एखादा निर्णय घेतला, तो सगळ्यांशी बोलून जरी घेतला असेल तर त्याचे प्रतिसाद नंतरचे निगेटिव्ह असू शकतात, कधी पॉझिटिव्ह असू शकतात. याचा अर्थ असा होत नाही की अलबेल नाहीये. नाही, काय होतं बऱ्याचदा स्थायी समितीचे बैठक झाल्यानंतर अध्यक्ष पत्रकार परिषद घेतात, त्यावेळेस त्यांना जर काही प्रश्न विचारले तर ते म्हणतात मला याची कल्पना नाही. सभागृह नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यांना काही प्रश्न विचारले की ते म्हणतात मला याची कल्पना नाही, मी चर्चा करून किंवा बैठक घेऊन किंवा माहिती घेऊन कळवतो. अशा पद्धतीने प्रतिक्रिया उमटतात. त्यामुळे एखाद्या महत्वाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये या सगळ्या असमन्वयामुळे कुठेतरी अडथळा निर्माण होतो असं वाटत नाही? नाही, एक पहिली गोष्ट म्हणजे स्थायी समिती चेअरमन जेव्हा पत्रकार परिषद घेतात तर तो त्यांचा अधिकार आहे, कारण स्टँडिंग मध्ये झालेले निर्णय हे त्यांना पत्रकारांसमोर सांगायचे असतात. त्यामुळे ते त्यांची पत्रकार परिषद ही दर आठवड्याला म्हणजे व्हायलाच पाहिजे आणि ते ती घेतात. हे त्यांचा अधिकार आहे तो आणि कर्तव्य आहे वित म्हणून. तसंच सभागृह नेते सुद्धा जेव्हा ते पालिकेत आणि शहरासाठी काही काम करतात तेव्हा त्यांना सुद्धा पत्रकार परिषद घ्यायची असते, मला सुद्धा घ्यायची असते. शहरासाठी मी काही निर्णय घेतले किंवा मी काही कामं केली तर त्यासाठी मला एक वेगळी पत्रकार परिषद घ्यावी लागते. याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक वेळेला आमच्यामध्ये काही समन्वय नाहीये. आणि आता तुम्ही त्यांना कोणते असे प्रश्न विचारले होते की ज्याचं उत्तर तुम्हाला त्यांच्याकडनं असं मिळालं हे काही मला माहिती नाही, पण माझ्या माहितीत तरी असं काही नाही, मला तरी असा कोणताही अनुभव आलेला नाहीये. झाला विषय माझ्या बैठकांचा, तर एक महापौर पुणे शहराची म्हणून मला बैठक घेण्याचा अधिकार आहे आणि मी बैठकीबद्दल त्यांना सांगत असते की आपणही जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही या, पण कंपल्सरी नसतं, कारण प्रत्येकाला आपापली कामं आहेत, त्यांनाही त्यांचं काम करायचं असतं. जर ते बैठकीला येऊन बसले तर त्यांची कामं अडून राहतील. आम्ही एकमेकांना कळवत असतो, वेळ असेल तर आम्ही एकमेकांसाठी बैठकीमध्ये पोहोचतो, नसेल तर आम्ही माहिती घेतो नंतर. आता ज्या काही या सगळ्या बातम्या सध्या समाज माध्यमांमध्ये फिरतात त्या खोट्या म्हणाव्या? गैरसमज, याला गैरसमज म्हणावं. सगळं अलबेल सुरू आहे, व्यवस्थित चालू आहे सगळं. तुम्ही सगळे तीन महत्वाच्या पदांवरती आहात, कारभार पुण्याचा संपूर्ण पाहताय. एकंदरीत आता तुमच्या तिघांमधून आता पुणेकरांसाठी आता जवळपास 4 महिने होत आलेत, तुम्ही सगळे लोकप्रतिनिधी निवडून आलात. आता पुणेकरांना आगामी काळामध्ये कशा पद्धतीच्या सोयी सुविधा मिळणार आहेत? पावसाळ्याच्या अनुषंगाने तर तुम्ही बैठका घेतायच आहे, पण पुढील काय नवीन अपकमिंग ज्या काही महत्वाचे धोरण आहेत त्याच्यावरती काय सांगाल? त्यासाठीच या बैठका सुरू आहेत की आतापर्यंत पालिकेने केलेली कामं, इथनं पुढच्या काळात आपण काय कामं करतो आहोत आणि पुणे शहरासाठी, पुण्याच्या नागरिकांसाठी ज्या सोयी सुविधा आपण त्यांना देणार आहोत तर त्याला अजून किती कालावधी लागेल, यासाठीच तर ह्या सगळ्या बैठका चालू आहेत. त्याचा आढावा घेतो आम्ही आणि ज्या कामाला गती दिली पाहिजे, लवकरात लवकर कामं झाली पाहिजेत, असं आम्ही अधिकाऱ्यांना सूचना देतो. खूप खूप धन्यवाद ताई या सविस्तर माहितीसाठी. तर पुणे शहर भाजपमध्ये आणि पुणे महानगरपालिकेमध्ये सर्व काही अलबेल सुरू आहे. काही गैरसमजुतीतून काही चुकीच्या बातम्या ज्या आहेत त्या समाजामध्ये किंवा समाज माध्यमांवरती फिरतात, अशा पद्धतीची प्रतिक्रिया महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली आहे. विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह, पुणे. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक,
फॉलो आणि सबस्क्राईब करा.